आतापर्यंत कार्बन किती लिटर सोडलं असेल? 10 लिटर. 10 लिटर गेले हो. आतापर्यंत 50 गुंठ्याला. 50 गुंठ्याला. अच्छा, आता मला सांगा कार्बन लिक्विड आहे, ते लिक्विड दिल्यानंतर काय काय बदल होत्या प्लॉट मध्ये? प्लॉट म्हणजे पिवळा झालेला प्लॉट 2-4 दिवसामध्ये हिरवा होऊन जातो डायरेक्ट. काय बोलताय? आणि वाढ त्याची एकदम ग्रीनरी. म्हणजे माझी मिरची 5 पानावर होती, तर 5च दिवसामध्ये 20 पानावर येऊन गेली होती ती मिरची. अरे बापरे! इतकी फास्ट त्याचे रिझल्ट आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषध वापरलेलं असेल मी पण भरपूर वापरलेलं आहे. ऑर्गॅनिक कंपन्यांचे सुद्धा भरपूर वापरलेलं आहे, पण इतका फास्ट रिझल्ट कोणत्याच याच्यात आलेला नाही मला आजपर्यंत. अरे बापरे! म्हणजे तुमचा चेहराच सांगतोय तुम्ही आज किती समाधानी आहे. हा, एकदम समाधानी आहे, कारण की कमी खर्चामध्ये पीक आहे. आणि तुम्ही याच्यासोबत ग्रीन लाईफची बॅग पण घेतली ती. ग्रीन लाईफचे 16 किलो वापरलेलं आहे मी, 4 बॅगा. म्हणजे 4 किलोची बॅग आहे. 4 किलोची बॅग आहे, 4 बॅगा वापरलेल्या आहे आतापर्यंत मी. त्याचे काय रिझल्ट मिळाले? ते नाही, हे ऑर्गॅनिक कार्बन सोबतच दिलेलं आहे, त्याच्यामुळे दोघांचा रिझल्ट एकदम खास आहे समजा. जमीन भुसभुशीत झाली आज तुमची. जमीन होतेच ना भुसभुशीत, नरम होतेच ना जमीन समजा. आता मला सांगा, शेतकरी 50-50 किलोच्या गोण्या टाकता बरोबर ना? हो ना, 4 हो ना. किलोचा मिळतो का रिझल्ट? मग मी या बेडवरती कोणत्याच प्रकारचे रासायनिक खत टाकलेलं नाही आहे. काय बोलताय? कोणत्याच प्रकारचे नाही ना आतापर्यंत, त्याला कोणताच हे बी सोडलेलं नाही, लिक्विड नाही ना रासायनिक कोणताच नाही. फक्त हे 10 लिटर आणि 4 बॅगा आणि 2-3 फवारण्या फक्त घेतलेल्या आहे आतापर्यंत तुमच्या. हो ना, म्हणजे ग्रीन शिल्ड SR न ते. तुम्ही बस. पोषक जे आहे ग्रीन शीड त्याचा पण वापर केलाय. त्याच्या पूर्ण 1 लिटर वापर करून टाकला 3 फवारण्यांमध्ये समजा. त्याच्यानंतर बुरशीनाशक सार त्याचा पण वापर सार केलाय. सार पण वापरलेला आहे. आणि सेटिंग होण्यासाठी फ्लावर किंग वापरलं. फ्लॉवर किंग मध्ये समजा ग्रीन शिल्ड टाकून वापरलेलं होतं ते. आता मला सांगा, हे वापरल्यानंतर किती टक्के फवारणीचा खर्च कमी होतो हे तंत्रज्ञान? फवारणीचा खर्च म्हणजे याच्यामुळे डायरेक्ट 75% कमी होतो. समजा हाच प्लॉट रासायनिकवर असता तर किती फवारण्या झाल्या असत्या? रासायनिकवर म्हणजे हप्त्यातून ते 3-3 फवारण्या देत होते. नाही, हप्त्यातून एकच फवारणी आहे समजा. म्हणजे वरचा जो खर्च आहे तो पण कमी झालाय तुमचा. पूर्ण खर्च कमी होतो ना, फवारणीचा पूर्ण खर्च कमी होतो समजा, आणि रिझल्ट एकदम फास्ट मिळतात ना समजा. अगोदर मी भरपूर प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपन्याच्या औषधे वापरलेले आहे, हम्म. रासायनिक सुद्धा वापरलेलं आहे, पण मला कार्बन आणि ग्रीन लाईफचा जो रिझल्ट आला तसा रिझल्ट मला आजपर्यंत कोणत्याच कंपनीचा रिझल्ट आलेला नव्हता. काय बोलताय? एकदम भारी रिझल्ट आहे तुमच्या. पंजाबवरून सुद्धा मागवले होते मी 15,000 रुपयाचे औषधं, पण तरी मला रिझल्ट आलेला नव्हता. पण याच्याने मला फक्त 20,000 मध्ये माझे तिघी पिकं आज रोजी तयार आहे. ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी. ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीमुळे अच्छा, 20,000 रुपये खर्चामध्ये आज तिघच्या तिघं पिकं उभे आहे माझे. वांगे चालू लागलेले आहे, टरबूज आहे, एक 15-20 दिवसामध्ये निघून जाईल, मिरची आहे माझी समजा तसेच. म्हणजे तुम्ही समाधानी का आज? एकदम समाधानी आहे. कारण की मी मागच्या वर्षी 90,000 रुपये रासायनिक वरती खर्च करून मला 40,000 रुपयाचे टरबूज आले होते. या वर्षी 20,000 मध्ये माझे 3-3 पिकं उभे आहे आज रोजी. अरे बापरे! इतकं भारी रिझल्ट आहे कार्बन आणि ग्रीन लाईफच्या. म्हणजे तुम्ही फवारणीसाठी पण प्रोडक्ट्स वापरले? फवारणीसाठी वापरलेलं आहे मी ग्रीन शिल्ड, सार, फ्लॉवर किंग, फ्युजन, साईज मास्टर, स्प्रेडर, या सर्व बाटल्या मागवलेल्या आहे मी समजा तुमच्या. सगळं वापरले. हा, आता साईज किंग सुद्धा, साईज मास्टर सुद्धा कॅन मागवलेली आहे, ते आणलेले आहे तुम्ही समजा. आता ते आज उद्यापासून सोडू आम्ही साईज मास्टरची कॅन. आता मला सर्वप्रथम हे सांगा, तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? माहिती मी युट्यूबवरूनच पाहिलेला होता. व्हिडिओ पाहिले का? व्हिडिओ पाहिले, त्याच्यामध्येच मी कोणत्याच शेतकऱ्याला फोन लावला नाही आणि मी मागून घेतलं. म्हटलं आता एवढ्या कंपन्यावाल्याच्या आपण मागवलं, हे सुद्धा मागून घेऊ. त्या हिशोबाने मी मागून घेतलं. त्याचे मला एकदम फास्ट रिझल्ट मिळालेले आहे. अच्छा. 8 फेब्रुवारीला मी पहिल्याने दिलं होतं यांना हाताने ड्रिंचिंग. त्याच्यानंतर लगेच 8-10 दिवसाने दुसरा डोस दिला. मग नंतर ठिबक वाटे सोडलेलं आहे मी समजा सर्व. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझे नाव राजेंद्र नवाब तडवी, राहणार चुंचाडे, तालुका यावल, जिल्हा जळगाव. अच्छा, आता आपण बघू शकतो तुमच्या प्लॉट मध्ये काय काय लागवड केलेली आपण? मी वांगे, त्याच्यामध्ये टरबूज,
हम्म. आणि मिरची ओके. अशी 50 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे. अच्छा, टोटल 50 गुंठे. टोटल 50 गुंठे आहे. अच्छा, आता टरबूज लावून किती दिवस झाले आपल्याला? 55 दिवस झालेले आहे. वांगे वांगी 55 दिवस झाले. आणि मिरची मिरची 55 दिवस झाले. म्हणजे एकाच दिवसाची लागवड आहे हा सगळी? एकाच दिवसाची लागवड आहे. पहिल्याने रोप लावलं, नंतर बी लावलेलं आहे. बर 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 बर. हा. आता आपण जर इथं बघितलं तर वांग बघा ना, पान बिन किती फ्रेश आहे एकदम. वांगे बिंगे एकदम आता लागलेले आहे ना वांगे, समजा डायरेक्ट म्हणजे सेटिंग फुल झालेली. सेटिंग एकदम चांगले आहे समजा. आणि आपण जर आता बघितलं तर जवळपास 41 डिग्री तापमान असेल. 40 तापमान तर आहेच ना. एवढ्या तापमानामध्ये प्लॉट बघा ना किती फ्रेश दिसतोय. हो. मग ते टरबूज ताप- झालं किंवा ताप- वांग झालं. तिघच्या तिघ पिकं एकदम फ्रेश आहे समजा आज रोजी. आज रोजी आता आपण जर बघितलं तर टरबूज आपण जर झूम करून बघितलं तर बघा सरासरी 1-1.5 काय? किलो झालेलं आहे. 1 किलोच्या वरती टरबूज आहे ना समजा. हे आहे, आणि समजा जर हे आहे. हा तुम्हाला जर समजा तंत्रज्ञान विषय माहिती नसती भेटली या तर आज काय कंडिशन असते? आज माझा प्लॉट असा नसताच समजा मग. कारण की मागच्या वर्षी मी 90,000 रासायनिक वरती खर्च करून सुद्धा माझा प्लॉट आलेला नव्हता. काय वाटतं हे वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? ऑर्गॅनिक कार्बन एकदम सोपी होईल समजा शेती. कोणी वापरला तर त्याला शेतकऱ्याला एकदम फायदेशीर आहे समजा. सगळ्यात कमी खर्चामध्ये होत आहे. आता याला कार्बन आणि ग्रीन लाईफ खालून सोडलं तर तुम्ही? खालून सोडलेला आहे. आता मला सांगा, बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात. ते म्हणता 4 किलोचे रिझल्ट मिळतील का तुमच्या ग्रीन लाईफचे? हे ऑर्गॅनिक आहे ना 4 किलो, त्याचे भरपूर रिझल्ट आहे. रासायनिक खत हे पिकाचे अन्नच नाही आहे, माझं म्हणणं असं आहे. रासायनिक खत हे पिकाचे अन्न नाही डायरेक्ट. पण लोक कसे आहे, लोकांना पहिल्यापासून होऊन गेलेलं आहे की रासायनिक खताशिवाय होत नाही, म्हणून लोक रासायनिकच वापरतात समजा भरपूर. आज काय समस्या राहिल्या रासायनिकवर? रासायनिक वरती तर भरपूर अडी येते, अमुक येतो ढमुक येतो, हे रोग येईन तो रोग येईन, सगळे रोग येतात समजा. आता मी डाळिंब लावलेला आहे, 4 वर्षामध्ये मी एक दाणा सुद्धा रासायनिकचा टाकलेला नाही डाळिंबाला. हो ना. 2021 मध्ये लावलेला आहे मी. एक दाणाही वापरलेला नाही मी आजपर्यंत. म्हणजे एकदम तुमचं टरबूज एकदम तयार होणं जोगी एकदम आज. तयार होण्याजोगे आहे ना बिलकुल. बघा. हे काय समजा आता आणि बघू 2 शकता किलोच्या आसपास झालेला आहे प्रति डायरेक्ट. वेल 2 ते 3 सेटिंग आहेच बाप. 2 आहे समजा, 2-3 आहे ना सेटिंग. आणि आता आपण जर बघितलं इथं वांग्यामध्ये हे बघा ना सेटिंग वगैरे कशी झालेली. वांग्यात बी सेटिंग झालेली आहे समजा. माल पण चांगला लागलेला आहे. हो. आणि वांग तोड्या आणू. आपण जर बघितलं तर वांग्यामध्ये आज प्रमुख समस्या ती म्हणजे आळी. शेंडेअळीची एक समस्या राहते ना भरपूर. आपल्याला काय समस्या आहे का अशी? नाही, एकदम निवांत आहे. फ्रेश आहे, एकदम निवांत आहे ना समजा. आता आपण इथं जरी बघितलं, हे बघा ना पहा. झाड बघा ना आपलं. एकदम फ्रेश वांग आहे डायरेक्ट. हे बघा एकदम शिकणं. वांग फ्रेश आहे. हा, एकदम हे बघा ना चमक एकदम वगैरे बघा ना. फ्रेश आहे ना वांग डायरेक्ट. चव कोणत्याच कशी प्रकारचे हे नाही त्याला डायरेक्ट. चव चव हे खाल्ल्यानंतर. चव तर एकदम भारी लागेल ना ते डायरेक्ट. हा. अडी उभं राहिले. ऑर्गेनिक आहे ते, चव थोडंसं एकदम इकडं भारी उभं राहा एक लागेल. मिनिट. हा. काय म्हणता बोला ना सर. ऑर्गेनिक मध्ये एकदम चव भारी लागेल याची समजा. एकदम चव भारी लागणार. चव भारी लागेलच नाही याची. एकदम बेस्ट वांगे आहे समजा. आपण जर बघितलं आज तर वांग्यासाठी खर्च किती करतो शेतकरी? भरपूर खर्च करताना समजा. आता मी 20,000 टरबूज, वांगे आणि मिरची तिघे पैकी माया उभ्या आहे. अरे बापरे. फक्त 20,000 न मागच्या वर्षी रासायनिकवर 90 खर्च करून सुद्धा माझा टरबूज तुटला नव्हता. हो ना. हा, म्हणजे सर्व प्रकारच्या समस्यांवरती ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी एक नंबर आहे बिलकुल. आता याला इथून कोणती जे नाही बिलकुल समजा. इथून पुढे तुम्ही हेच तंत्रज्ञान वापरणार? मी सगळ्यांना बिलकुल, डाळिंबाला केळीला त्याला मी सगळ्या पिकांना आता तेच वापरणार समजा. अच्छा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? डाळिंब असेल, भाजीपाला वगैरे. त्यांनी तर आता ऑर्गॅनिक वापरायलाच पाहिजे समजा. कारण की सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मस्त एकदम. आणि रिझल्ट भारी आहे समजा. 8 दिवसात 5 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतोय समजा, तर वापरायला पाहिजे. पण मग आता शेतकऱ्यांना कोण सांगेन? कमी पैशामध्ये लोक म्हणतात की रासायनिक शिवाय शेतीच होत नाही. पण हे वापरल्यानंतर रासायनिक वापरायची गरज नाही. गरजच नाही बिलकुल. मी एक दाणा सुद्धा वापरलेला नाही याच्यामध्ये. आता शेतकऱ्यांना जर सांगितलं हा. तर याला रासायनिक वापरेल नाही वांग्याला किंवा टरबुजाला, ते विश्वासच ठेवणार नाही. नाही, पण मग खाल्ल्यानंतर तर विश्वास ठेवतील ना. आता हे वांगे ज्या माणसाने खाल्लं ना, तो माणूस पहिल्यांदाच म्हणे की मी आयुष्यात पहिल्यांदाच खातोय असं वांग. हो ना. असाच म्हणेन तो. कारण की रासायनिकच्या वांग्यांमध्ये आणि ऑर्गॅनिकच्या वांग्यांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो.
काळाची गरज आहे का ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी? ऑर्गॅनिक कार्बन काय, ऑर्गॅनिक शेती करण्याची ही काळाची गरज आहे समजा आज सगळ्या शेतकऱ्यांना. प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक शेती केलीच पाहिजे समजा, असं तर माझं मत आहे समजा. अच्छा, हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर खर्च पण कमी होणार. खर्च तर भरपूर कमी होणार ना, 25% खर्चामध्ये येत आहे पीक. आणि वरतून वातावरण अचानक बदललं तरी टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही ना समजा, एकदम भारी आहे ना समजा. टरबूज बी भारी आहे समजा, आपले वांगे भारी आहे, मिरची प्युअर आहे समजा, म्हणजे कमी खर्चामध्ये आहे समजा ना, तुम्ही एकदम निवांत आहे आज. एकदम निवांत, आता कोणतंच टेन्शन घ्यायचे नाही बिलकुल. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ही सर्व खरी का? एकदम खरी आहे समजा. का मी म्हणतोय म्हणून? नाही नाही, हा माणूस सांगेन समजा तुम्हाला. अच्छा, ते सर्व इथलं ते बघता काम. हा, इथलं सगळं ते काम बघतो समजा. हो ना. हा, त्याला माहिती आहे की आपण एक दाना टाकलेला नाही याला. हा. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर भविष्यामध्ये शेती चांगली करायची असेल तर हे तंत्रज्ञान वापरावं लागणार. आता आजपासून आम्ही हेच तंत्रज्ञान वापरू, दुसऱ्या तंत्रज्ञानाच्या नादी लागणारच नाही समजा डायरेक्ट. माझा अजून एक प्रश्न आहे, आजपर्यंत तुम्ही बाहेर भरपूर लिक्विड सोडले असेल, बाहेरचे वॉटर सोल्युबल वगैरे बाकीचे लिक्विड सोडले असेल. कार्बन असं काय फरक आहे कार्बन मध्ये? कार्बन दिल्यानंतर हे जे भरपूर लिक्विड आहे की नाही, रासायनिकचे जे लिक्विड आहे ते तर लुटमार करणारे आहे समजा. ऑर्गॅनिक मध्ये आहे, पण इतका फास्ट रिझल्ट कोणत्याच ऑर्गॅनिक औषधीमध्ये नाही आहे. कारण की मी 8 तारखेला सोडलं आणि 13 तारखेला, 8 तारखेला माझी मिरची 5 पानावर होती, तर 13 तारखेला ती मिरची 20 पानांवर होऊन गेली डायरेक्ट. कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर. कार्बन आणि ग्रीन लाईफ दिल्यानंतर हाताने ड्रिंचिंग केली होती आम्ही पहिल्याने, हो ना. आणि ग्रीन शेल्ड न सारचा फवारा मारला होता पहिला. म्हणजे पूर्ण शेड्यूलच वापरले तुम्ही. पूर्ण शेड्यूल वापरलेला आहे आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही आता इथून पुढे हेच कंटिन्यू करणार तंत्रज्ञान? बिलकुल कंटिन्यू करू समजा, कारण की त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे ना समजा. आणि इथं वांग्याचे फुटवे पहा ना हो तुम्ही, कळी वगैरे फुल सेटिंग फुटवे, झालेली आहे एकदम. मग 2 पानाचे वांगे होते समजा, त्याला एक एक झाडाला 4-4, 5-5 फुटवे आहे आता. हो ना. वांगे लागलेले आहे प्युअर, एकदम क्वालिटी बाज वांगे आहे ना समजा. आणि मिरची पण एकदम भारी. मिरची पण एकदम भारी आहे समजा आपली. आता काय वाटतं, हे वापरल्यानंतर किती टक्के उत्पादन वाढेल शेतकऱ्यांचं ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी? पहिला नंबरचा खर्च कमी होईल, पण एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न मिळणार आहे समजा. हे म्हणजे तुम्ही सर्व प्रकारचे खत औषध वापरून थकलेत आहे का? भरपूर 2018 पासून मी भरपूर खतं वापरलेले आहे समजा, पण पण रिझल्ट इतका फास्ट रिझल्ट मला कोणत्याच औषधाचा मिळाला नाही. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरा आणि एकदम बिंदास राहा. बिंदास राहा बिलकुल. तुमच्या काहीच- खानदेशी भाषेमध्ये काय सांगाल शेतकऱ्यांना? आहा, खानदेशी भाषेमध्ये काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना? मी तर आमची भाषा म्हणजे हेच सांगेन की प्रत्येक शेतकऱ्यांना आमच्या दांडीतलं जिथलं बी भाऊबंद ते यांना सभांना डायरेक्ट हे वापरू आलो ना, ना रासायनिकच्या नांदात सोड देऊ आलो ना डायरेक्ट. घाबरा की याकन तुमच्या सब फळा भाजीपाला बी अव्वल येईन न चवबाज राहीन समजा ते, न तुम्हाला दुसरीकडे रासायनिकच्या म्हणजे किडा किटकुलच्या त्रासच नाही होणार समजा डायरेक्ट. इथला भारी काम आहे इथं डायरेक्ट, एकदम बिंदास आहे. एकदम बिंदास बिलकुल. चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा संपूर्ण. राजेंद्र नवाब तडवी, राहणार चुंचाळे, तालुका यावल, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर? 95 11 29 81 81. चालेल, धन्यवाद सर.